सर्व कार्येषु सर्वदा कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ दीन शंभो मज कोण तारी तुझ दीन शंभो मज कोण तारी. म्हणून म्हणजे भक्त राजा हो कोणताही शुभ कार्य असले म्हणजे भक्त राजा प्रथम गजानन गणपती म्हणलं महाराज. म्हणून या गजानन गणपतीला गोंधळासाठी आमंत्रण करून घ्यायचं. गजानन गणपती गोंधळा करता आले कसे नाही कसे म्हणलं महाराज. गण राजा लवकर येईव गणराया गण राजा लवकर येईव गण राजा लवकर येईव गण राजा लवकर
कापून घेतले म्हणलं महाराज. गणाला गण जोडी झाला पाहिजे. गणाला जोडी गण झाला पाहिजे म्हणलं महाराज. तो गण कसा झाला पाहिजे म्हणजे भक्त राजा एकदम ठासून ठुसून झाला पाहिजे. कुणी पाहिला गण कुणी पाहिला
भक्त राजा अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे. अंबाबाईचा गोंधळ मांडला भक्त राजा. इकडे सगळ्या इचुरीच्या बायांचा गोंधळ मांडला. कढी भात शिरा खाला. नवरदेव शांत बसा. पाचजणींनी पूजा करा. समजते हळदी मुला दिवे लावून दे. दिवे दिवे तेवढे दिवे लावा. पाचजणींनी दिवे हळदी लावा. म्हणून म्हणे भक्त राजा हो पाच नामाचा पाच तत्वाचा गण झाला. गजानन गणपती गोंधळा करता बोलून घेतला. अशा टायमाला म्हणलं महाराज गणाला म्हणलं जोडी काहीतरी झालं पाहिजे. गणाला जोडी पाच नामाची पाच तत्वाची राधा कृष्ण देवाची सेवा झाली पाहिजे म्हणलं महाराज. कानाडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर मान. कानाडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर मान. देवा अडवू नको माझी वाट जड झालं रे डोईवर दिवाण. काना अडवू नको माझी वाट जड झालं रे डोईवर दिवाण. कृष्ण अडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर मान. कानाडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर मान. देवा अडवू नको माझी वाट जड झालं रे डोईवर दिवाण. काना अडवू नको माझी वाट जड झालं रे डोईवर दिवाण. माठावरी ग माठ किनार सात सकाळी पडलंय उन्हाळ. माठवरी ग माठ किनार सात सकाळी पडलं उन्हाळ. माठवरी ग माठ किनार सात सकाळी पडलं उन्हाळ. माठावरी ग माठ किनार सात सकाळी पडलंय उन्हाळ. माठवरी ग माठ किनार सात सकाळी पडलं उन्हाळ. माठवरी ग माठ किनार सात सकाळी पडलं उन्हाळ. येणे अडविली बाजाराची वाट जड झालंय रे डोईवर मान. काना अडवू नको माझी वाट
घरची वाट तुमची अडवून ठेवणार आणि तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. येणे अडविली बाजाराची वाट जड झालंय रे डोईवर माठ काना अडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर माठ अडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर माठ काना अडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर माठ नको माझी वाट जड झालंय रे डोईवर माठ काना अडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर माठ जड झालंय रे डोईवर माठ जड झालंय रे डोईवर काना अडवू नको माझी वाट जड झालंय रे डोईवर माठ. म्हणून कृष्ण भगवाना आमची वाट मोकळी करा आता. राधा 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 ग राधा 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 करी बासरी राधा राधा करी बासरी कृष्णासाठी राधा बागरी राधा राधा करी
कशा प्रकारे श्रीकृष्ण भगवानाची सेवा झाली सेवा झाली म्हणलं महाराज. म्हणून अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे. या ठिकाणी अंबाबाईचा खंडोबाचा भैरवनाथाचा गोंधळ मांडला म्हणलं महाराज. म्हणून या गोंधळासाठी 33 कुळदेवांना आमंत्रण करायचं. 33 कुळदेव गोंधळाकरता बोलून घ्यायला पाहिजे म्हणलं महाराज. ते कसे बोलवायचे? कसे बोलवायचे? चला जोड्या जेवले ना आता. चला ज्यांचं जेवण जाईल त्यांनी जोडे देव आवडायचे. प्रमोद भाऊ. चला जेवढ्या जोड्या असेल तेवढ्यांनी दळवी परिवार सर्वांनी देव ओवाळायचे. डोक्यामध्ये चला वाजतात. टोप्या घाला. जनकी टाका देवाला काहीतरी. भरपूर मकाचे पैसे आले जनकी टाका.
आंबे लोलो गाय माई लागला लो लागला लो माई लोलो लागला लो लागला लो माईला लागला लो दंबे तुला लागला लो ती तुला लागला लो लाय रंबाबाईचा आनंदाचा कोण वैभवनाथ महाराज की चला नवरदेव तिथं बसा. तिथे उठ सर. ड्युटी समोर तुझ्या ते आगे समोर ये समोर दिली ड्युटीला तेल घालायचं म्हणून माझे भक्त राजा हो 33 कोटी देवांना गटावरती स्थापन केलं. 33 सूर्य गोंधळा करता कोण घेतला अशा टायमाला म्हणलं महाराज होमी जन्मली होम दैवता होमी जन्मली होम दैवता 33 कोटी देवांची मूळ माता 33 सूर्यदेवांची मूळ माता म्हणलं महाराज अंबाबाईचा जन्म अग्नी होमातून झालेला आहे. झाला म्हणलं महाराज म्हणून या तुळजापूरच्या आई भवानीला या गोंधळासाठी आमंत्रण करून घ्यायचं. या अंबाबाई या गोंधळा करता आली कशी नाही कशी म्हणलं महाराज हे तुळजापूर शहर
भवानीचा रथ भवानीचा रथ आई अंबिका रथात आणि अंबिका रथात तुझा भवानीचा रथ आई अंबिका रथात माही ग पुनवेला पुनवेला माही ग पुनवेला पुनवेला ही कवड्याची माळ कवड्याची माळ मन करीत ताळ ही कवड्याची माळ मन करीत ताळ गळी माळी गोधळी गोधळी गळी माळी गोधळी गोधळी हे तुळजापूर शहर माझ्या आंबेकीचं घर हे तुळजापूर शहर माझ्या आंबेकीचं घर मोगराच्या वर अंबागनाथ नाथ देवनाथ अंबागनाथ म्हणून म्हणले भक्त राजा हो या तुळजापूरच्या आई भवानीला गोंधळासाठी आमंत्रण करून घेतलं. ही अंबाबाई गोंधळाकरता बोलून घेतली अशा टायमाला मला महाराज काशीचे कोतवाल उजनीचे महाकाळ काळ भैरव काळ भैरवनाथ यांना सुद्धा गोंधळासाठी आमंत्रण करून घ्यायचं. भैरवनाथ हाये काशीचा दौर वाजविला नाथाचा भैरवनाथ हाये काशीचा दौर वाजविला नाथाचा भैरवनाथ हाये
काशीचे कोतवाल, उजनीचे महाकाळ, काळ भैरव, काळभैरवना सुद्धा गोंधळाचा बोलून घेतले म्हणले महाराज. म्हणून म्हणले भक्त राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आरशुदेव जेजुरीचे मार्तंड मल्हारी, हवामान पाहिलं दैत्य मातले फार जगी लोकी केला अत्याचार, मारिले ब्राह्मण गाई वासर, ब्राह्मण गाई वासर. म्हणून शिवशंभर अवतार घेतला खंडेरायाचा, कलियुगात उद्धार केला येऊन भक्ताचा. वार होता रविवार चंपा षष्टीचा, मार्गशीर्ष महिना होता मार्तंड भैरवाचा. खंडेरायाने अवतार घेतला येळूच्या वनात, अवताट झाडी उंच डोंगरी बसले जाऊन पंचतत्वाची गादी तिथं केली स्थापन. त्यावेळेला लिंग भंडारी घातली गळ्यात, पिवळ्या रंगाचा भंडार देवानं कपाळी लावला. अहो येळकोट केली गर्जना ठेवा ध्यानाला. म्हणून म्हणले भक्त राजा हो खंडोबाचा पहिला अवतार म्हणले भक्त राजा पहिला अवतार म्हणलं महाराज. आधी मैदानाला झाला, बरोबर आहे. मग आधी मैदानावरून देव जेजुरीला आला. जेजुरीला आला म्हणलं महाराज. तो जेजुरीला कसा आला सांगितलं पाहिजे भाऊ. जेजुरीचा राजा जेजुरीचा राजा मल्हार माझा, पालीचा राजा खंडोबा माझा, देवारी सोन्याचा. माझ्या घरी देवारी सोन्याचा, देवारी सोन्याचा. माझ्या घरी देवारी सोन्याचा, देवारी सोन्याचा. माझ्या घरी देवारी सोन्याचा.
काय मांडलेलं आहे? या ठिकाणी अंबाबाईचा खंडोबाचा भैरवनाथाचा गोंधळ मांडला मला महाराज. असे गोंधळ म्हणलं तर कुठे कुठे होतात? असे गोंधळ माहुरगणी तुळजापूर आणि वणीच्या गणाला होतात मला महाराज. भक्ताने काय चितलं? काय चिलेलं आहे? धंदे कंदे देवा पाच पुत्र लक्ष्मी कुंदे म्हणले तर देणार म्हणलं भक्त राजा. असं तुझे नवसाचे गोंधळ घालणार. गोंधळ करणार. ब्रह्मा विष्णू महेशातली देवतांनी अंबाबाईचा गोंधळ घातला. अंबाबाईचा गोंधळ केला म्हणलं भक्त राजा. पहिला गोंधळ म्हणलं तर कुठे घातला? पहिला गोंधळ म्हणलं तर बगुरला घातला. बदुरला. हो. दुसरा गोंधळ देवाली कॅम्प स्टेशनला. तिसरा गोंधळ दारूच्या अड्ड्यावर. दारूच्या अड्ड्यावर. तो गोंधळ लय डेंजर राहतो बाबा. म्हणून हा गोंधळ वेगळा, तो गोंधळ वेगळा. बरोबर आहे महाराज. व्यास वशिष्ठ शुभ गोंधळी गोंधळी नाचता ती सोहमेरी. गोंधळी म्हणलं महाराज. द्वैत भाव विसरुणी बळी. विसरुणी बळी. खेळ खेळती अंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई ओ जगदंबे. म्हणून या ब्रह्मा विष्णू महेशातील देवतांनी अंबाबाईचा गोंधळ मांडला. अंबाबाईचा गोंधळ मांडला म्हणलं महाराज. हा गोंधळ का घालावा लागला? का करावं लागलं म्हणलं महाराज? सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. गोंधळ रे मांडला देवीचा निज रूप छायाचा गोंधळ मांडला. माझ्या आईचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला. अंबेचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. देवीचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. आईचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. माझ्या आईचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला. आईचा निज रूप छायेचा गोंधळ मांडला. अरे देवीचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. अंबेचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. आईचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. चौक हा भरविला. चौक हा भरविला. चौकोनी नवलक्ष तरंगणी तजाया उभारल्या. आकाशी श्री भवानी प्रकाश गोंधळ मांडला. देवीचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. अंबेचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. आईचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. आंबेले सजवल्या देवीने सजवल्या. सवासनी गौगोपाची जणी अंबाई सत्वाची. आणि बेल्लाळा नजर कोण्याच्या गळा गोंधळ मांडला. देवीचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. अंबेचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. अंबेचा नित्य रूप छायेचा गोंधळ मांडला. म्हणून म्हणले भक्त राजा ही अंबाबाई आपल्या दार पाहुण्यावर पण आलेली आहे. ही अंबाबाई पाहुण्या रूपानं कशी आली म्हणलं महाराज? अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावली.
लावणी ग अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग आली पावनी ग नैन ज्योत लावणी ग अंबाली पावनी ग नैन ज्योत लावणी ग आली पावनी ग नैन ज्योत लावणी ग अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग अंबाली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग आली पावनी ग नैन ज्योत लावणी ग आली पावनी ग नैन ज्योत लावणी ग अंबाली पावनी ग नैन ज्योत लावणी ग म्हणून अंबाबाईचं रूप कसं होतं असं होतं महाराज अवश्य हा रूप सुंदर अंबाबाई माहुरगडची राणी ग. माहुरगडची राणी ग तुळजापूर भवानी ग सेवा करीत मनविक भावे उदुकार गरजती अंबाली पावनी ग नैन ज्योत लावणी ग आली पावनी ग नैन ज्योत लावणी ग अंबाली पावनी ग नैन ज्योत लावणी ग म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाद्री देवतांनी अंबाबाईचा गोंधळ घातला बरोबर आहे महाराज आणि हा गोंधळ चालू असताना चालू असताना म्हणलं भक्त राजा अवसंगळ चोंड टाळ मृदुग हरी नाना ध्वनी वाजे संगळ चोंड टाळ मृदुग हरी नाना ध्वनी वाजे कवड्याचं भूषण आमचा उधोकार गरजती गोंधळी नाचती अवगुण कोण ब्रह्म विष्णू महेश तुझ्या नावाची आवड देव बसले तेहतीस कोटी संपणारी भालविला अखंड त्रिभुवनी प्रकाश गोंधळ हाणला अभिनेता विठ्ठल बनायला गोंधळ मांडला अभिनेता विठ्ठल बनायला गोंधळ मांडला अभिनेता विठ्ठल बनायला गोंधळ मांडला म्हणून म्हणले भक्त राजा हो निज रूपच आहे असा गोंधळ मांडलेला असताना गोंधळ मांडला असताना म्हणलं महाराज गोंधळ का घालावा लागला काय करावं लागलं म्हणलं महाराज महिषासूर मातलेला असताना महिषासुरमातले असताना महाराज 33 कोटी देवांना सोळकी पळकून करून सोडलेलं होतं बरोबर आहे भक्त राजा आणि या 33 कोटी देवांनी काय केलं काय केलं म्हणलं महाराज आई अंबाबाईची आराधना केली आराधना केली म्हणलं महाराज देवी पार्वती मातेने अवतार घेतला पार्वता मातेने अवतार घेतल्यानंतर काय झालं म्हणलं महाराज अवतार घ्यायच्या अगोदर तिने 33 कोटी देवांना सांगितलं हा चंद्रभागे वाळवंटी जायचं वाळवंटी जायचं म्हणलं महाराज माझ्या नावाचा होम पेटवायचा होम पेटवायचा माझ्या नावाचा गट भरायचा घट भरायचा आणि माझ्या नावाचा गोंधळ घालायचा गोंधळ करायचा म्हणलं भक्त राजा आणि त्यावेळेस गोंधळी पण कोण होते ब्रह्मा विष्णू महेश म्हणलं महाराज आपल्यासारखे बात खावर होते बरोबर आहे कढी भात रवा जेवायला किती लोक होते पाहिलं का नाही ऐकायला 10 डोके अरे बाबा शिरा जिरवायला गेले ते आता बरोबर आहे म्हणून ब्रह्मा विष्णू महेशाद्री देवतांनी अंबाबाईचा गोंधळ घातला गोंधळ घातला आणि हा गोंधळ चालू असताना चालू असताना म्हणलं महाराज होमी जलमी होम दैवता तेहतीस कुळदेवांची जगदंबा माता म्हणलं महाराज
अंबाबाईचा जन्म अग्नी होमातून झाला झाला म्हणलं भक्त राजा. आणि अंबाबाईने महिषासुराचा वध केला. वध केला म्हणलं भक्त राजा. विजयादशमीच्या दिवशी अंबाबाईने महिषासुराचा वध करून देवी तुळजापूरमध्ये येऊन बसली. तुळजापूरमध्ये येऊन कोण बसली म्हणलं भक्त राजा. तेव्हापासून गोंधळाची परंपरा चालू झाली म्हणलं महाराज. आपल्या इथं गोंधळ घालतो. हो. पण गोंधळ का घालतात? का घालतात? आपल्या इथं शुभ कार्य आहे. शुभ कार्य आहे. या शुभ कार्यामध्ये विघ्न नाही म्हणून अंबाबाईचा गोंधळ घातला जातो. अंबाबाईचा गोंधळ केला जातो म्हणलं महाराज. आपल्या कुलाचाराचा उद्धार करण्यासाठी पहिल्या आणि शेवटच्या कार्यात देवीचा गोंधळ केला पाहिजे म्हणलं महाराज. कोणी हौसाने गोंधळ करतं, कोणी नवसानी गोंधळ करतं. तुझी जर बायको जर सोडायची असली तर तिथं वकिलाचं काम आहे. तिथं गोंधळ नाही घालायचा. गोंधळ करायचा नाही म्हणलं महाराज. तिथं वकिलाचं काम असतं. बरोबर आहे. म्हणून म्हणले भक्त राजा हा गोंधळ म्हणलं तर कुणाला चुकला नाही. चुकला नाही म्हणलं महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अंबाबाईचा गोंधळ घातला. अंबाबाईचा गोंधळ केला म्हणलं भक्त राजा. आणि संत तुकाराम महाराजांनी या वाळवंटी अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ कशा प्रकारे घातला म्हणलं महाराज. तो गोंधळ कसा घातला? कसा घातला? देवाचं पाठ करू नका ताई. देवाचं पाठ करून बसा. देव आपल्या गटी स्थापन झालेले, देव आपल्या घरात जाणारे आहेत. आई राजा अब स्वर्ग मृत्यू पाताळ तुझा मंडप घातला हो. चारी वेदांचा फुलभर मांडला हो. अब उधो बोला अंबाबाई मावलीचा बोला. अरे उधा बोला बोला अंबाबाई मावलीचा बोला. उधा बोला अंबाबाई मावलीचा बोला. उधो बोला अंबाबाई मावलीचा बोला. बोला अंबाबाई मावलीचा बोला. उधा बोला अंबाबाई मावलीचा बोला. शास्त्र पुराण तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्र पुराणे तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्र पुराण तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्र पुराणे तुझा गोंधळ मांडला हो. 33 कोटी देवाच्या मुंडे म्हणती तुला. 33 कोटी देवाच्या मुंडेवती तुला. 33 कोटी देवाच्या मुंडेवती तुला. उधो बोला अंबाबाई मावलीचा बोला. बोला अंबाबाई मावलीचा बोला. बोला अंबाबाई मावलीचा बोला. उधो बोला अंबाबाई मावलीचा बोला. बोला अंबाबाई मावलीचा बोला. बोला अंबाबाई मावलीचा बोला. आषाढी कार्तिकीला तुझ्या गोंधळाची नाटी व. आषाढी कार्तिकीला तुझ्या गोंधळाची नाटी हो. आषाढी कार्तिकीला तुझ्या गोंधळाची नाटी व. आषाढी कार्तिकीला तुझ्या गोंधळाची नाटी हो. शिव शिव संबळ आनंद नाचती. अरे शिव शिव संबळ आनंद राजती हो. शिव शिव संबळ आनंद राजती हो. उधो बोला अंबाबाई मावलीचा बोला. बोला अंबाबाई मावलीचा बोला. बोला अंबाबाई मावलीचा बोला.
उधो बोला अंबाबाई माऊलीचा बोला म्हणून या तुकाराम महाराजांनी सुद्धा अंबाबाईचा गोंधळ घातला. गोंधळ केला म्हणलं महाराज. हा गोंधळ म्हणलं तर विठ्ठलाला सुद्धा चुकला नाही. चुकला नाही म्हणलं भक्त राजा. आपल्याला कसं काय चुकणार. बरोबर आहे महाराज. म्हणून देवी तुळजापूरमध्ये गेली. तुळजापूरमध्ये गेली म्हणलं महाराज. तिच्या नावाचा जोगवा कसा मागू लागली. चला नवरदेव भाऊ उभे राहा. कवड्याची माळ काढत घाला. ती माळ पाठवलं. हा हळदी कुंकाचं स्थान घ्या हातामध्ये. प्रत्येकाने देवीचा जोगवा 10-20 रुपये आईचा जोगवा ताटामध्ये टाकायचा आहे. 1-1 रुपया टाकू नका. गुलफवारी घेतली नाही. प्रत्येकाने 10-20 रुपये अंबाबाईचा जोगवा जेवढे बसले त्याचा आईचा जोगा मागायचा. अंबाबाईचा जोगा द्या म्हणे. लागायचा नाही. गोंधळ परिपूर्ण होणार नाही. प्रत्येकाने सुट्टे पैसे काढा. सुट्टे म्हणजे बंदे. सुट्टे मिळतील आमच्याकडे. प्रत्येकाने शेतकरी कुटुंब आपण प्रत्येकाने 10-20 रुपये टाका. म्हणून म्हणलं भक्त राजा हो हा अंबाबाईचा जोगा म्हणले तर अंबाबाईचा जोगा म्हणलं तर म्हणलं महाराज. देवी इंद्राला गर्भ झाला होता. गर्भ झाला म्हणलं महाराज. का माझ्यासारखा राजा कोणी नाही. माझ्या सरकार राजा कोणी नाही म्हणलं महाराज. म्हणून अंबाबाईने त्याला हो जोगवा मागायला लावला. जोगवा मागायला लावला म्हणलं महाराज. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या राजाला सुद्धा जोगवा मागायला लावला. जोगवा मागितला म्हणलं कोल्हापूरच्या राजांनी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अंबाबाईचा जोगवा मागितला. जोगवा मागितला. तो जोगवा कसा मागितला. कसा मागितला. प्रत्येकाला भंडारा लावा. नवरदेव भंडारा लावायचं प्रत्येकाला. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडला. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडला. आदिमाया शक्तिदायिनी गोंधळाला यावं. आदिमाया तू शक्तिदायिनी गोंधळाला यावं. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडला. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडला.
भक्त राजा हो अशा प्रकारे अंबाबाईचा जोगवा मागितला गेला. जोगवा मागितला म्हणलं भक्त राजा 550 हो बरोबर आहे. वेळपत मांडवाला जाऊ मानवाला जाऊ म्हणलं महाराज. म्हणून अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ मानला भक्त राजा. हा गोंधळ कसा मांडला? कसा मानला? आई राजा सदानंदीचा मार्तंड भैरवाचे जेजुरीच्या खंडेराला या गोंधळासाठी कसं आमंत्रण करायचं? कसं बोलवायचं म्हणलं महाराज. अग म्हाताऱ्या संग लगीन कराया झाली राजग बानू झाली राजग. अग म्हाताऱ्या संग लगीन कराया झाली तू राजग बानू झाली राजग. कसा ग पटला बान तुला मलर राजग पटला बान तुला मलर राजग. कसा ग पटला बान तुला मलर राजग. मल्हार राजी ग मल्हार राजी ग मल्हार राजी ग मल्हार राजी ग. कसा ग पटला बान तुला मलर राजग. कसा ग पटला बान तुला मलर राजग. मल्हार राजी ग मल्हार राजी ग मल्हार राजी ग मल्हार राजी ग. हाती काठी घुमडी पाठी चालतो या बेगडा. बोळकमुखी दात नाही बोलतो या बोबडा. बोलतोय बोबडा बाई बोलतोय बोबडा. हाती काठी घुमडी पाठी चालतो या बेगडा. बोळकमुखी दात नाही बोलतो या बोबडा. बोलतोय बोबडा बोलतोय बोबडा. शेजारणीचा या माया हसती तुला ग हसती तुला ग. शेजारणीचा या माया हसती तुला ग हसती तुला ग. कसा ग पटला बानू तुला मलर राजग. कसा ग पटला बानू मलर राजग. मल्हार राजी ग मल्हार राजी ग मल्हार राजी ग मल्हार राजी ग. मलर राजग. ओ मल्हार राजग.
नाण्या चरणी भाव विजय होईल तुझा राख कुळाचं तू नाव कुळाचं तू नाव कुळाचं तू नाव काग तुला घेतो आन माझी ग आन माझी ग म्हटलं काग तुला घेतो आन माझी ग आन माझी ग कसा ग पटला बानो तुला मलरदारी पटला बानो मलरदारी कसा ग पटला बानो तुला मलरदारी ग देव जेजुरीचे खंडेराया बानूबाईला सांगतात की बानू आपण त्या जेजूर गडावर जाऊ, पण खूप दिवस होतात. देव जेजुरीचे खंडेराया जेजूर गडावर जातात आणि परतून येतात. त्या बानू सोबत न बोलते होतात. गोंधळाला चहा आवडत नाही आपल्या ती. देव जेजुरीचे खंडेराया परतून आल्यानंतर बानाई सोबत बोलत नाही. तेव्हा बानाई त्या देवाची विनवणी करते. तेव्हा त्या धनगराची बानू देव जेजुरीचे खंडेराया सरते शेवटी त्या बानाईला आपलं खरं रूप दाखवतात आणि त्या बानाई सोबत लग्न करतात. लग्न झाल्यानंतर देव बानाईला बोलतात की बानू आपण त्या जेजूर गडावर जाऊ. देव जेजुरीचे खंडेराया जेजूर गडावर जातात. 4-5 दिवस राहतात आणि पुन्हा जेजूर गडावरून त्या धनगराच्या वाड्यात येतात, पण बानाई सोबत बोलत नाही. तेव्हा बानाई देवाची विनवणी करते की देवा तुम्हाला झालं तरी काय, तुम्ही 4 दिवस त्या जेजूर गडावर गेला, तिकडून आल्यानंतर माझ्याशी न बोलते झाला, असं झालं तरी काय. तेव्हा ती धनगराची बानू देवाची विनवणी करते. देवा हो देवा मल्हारी तुम विद्यार घडी धरून काढी देवा सोडना बोला. देवा तुम्ही त्या जेजूर गडावर गेला, तिकडून आल्यानंतर माझ्याशी न बोलते झाला,
वेगळा झाला. तुम्ही त्या जेजूरगडावर 5 दिवस गेला, तिकडून आल्यानंतर माझ्याशी न बोलते झाला. नक्कीच त्या जेजूरगडावरती म्हाळसाराणी तुमची लग्नाची बायको तुम्हाला भेटली असणार, बरोबर. आणि तिनेच काहीतरी गळ लावली असणार, म्हणून तुम्ही माझ्याशी न बोलते झाला. तुमची लग्नाची म्हाळसा, तुमची लग्नाची म्हाळसा बसली कळसा, तुमची लग्नाची म्हाळसा बसली कळसा, रोज घेते नवाळ. रोज घेते ना वाळा, रोज घेते ना वाळा. तुमची लग्नाची म्हाळसा बसली कळसा, रोज घेते नवाळ. रोज घेते ना वाळा, रोज घेते ना वाळा. तेव्हा मला खरं खरं सांगा, दिनच लावली का हो कळ, बोला हो मालोबा रायानी. दिनच लावली का हो कळ. अरे बोला हो मालोबा रायानी. तुमची लग्नाची म्हाळसा बसली कळसा, रोज घेते नवाळ. रोज घेते ना वाळा, रोज घेते ना वाळा. दिनच लावली का हो कळ, बोला हो मालोबा रायानी. दिनच लावली का हो कळ. बोला हो मालोबा रायानी. किती काही झालं तरी जेव्हा मी तुमची लाडाची, तुम्ही मला कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी मी काही तुम्हाला भुलायची नाही. बरोबर आहे. या लाडाच्या लढीवाळा तुम्ही किती टाळणं मी नाही भुलायचे राजा. मी नाही बोलायचे राजा, मी नाही बोलायचे राजा. या लाडाच्या लढीवाळा तुम्ही किती टाळणं मी नाही भुलायचे राजा. मी नाही बोलायचे राजा, मी नाही बोलायचे राजा. शेवटी विजय होईल माझा, बोला हो मालोबा रायानी. शेवटी विजय होईल माझा, बोला हो मालोबा रायानी. शेवटी विजय होईल माझा. बोला हो मालोबा रायानी. मागणी विजय हरगणी धरून काढीन देवा सोडना बोला. देवा सोडा ना बोला, देवा सोडा ना बोला. मागणी विजय हरगणी धरून काढीन देवा सोडना बोला. देवा सोडा ना बोला, देवा सोडा ना बोला. माझ्या संग थोडा बोला ना, गोड बोला ना, थोडा बोला ना, अरे बोला हो मालोबा. रायानी. थोडं तरी गोड बोला ना, अरे बोला हो मालोबा रायानी. थोडं तरी गोड बोला ना, अरे बोला हो मालोबा रायानी. थोडं तरी गोड बोला ना, अरे बोला हो मालोबा रायानी. थोडं तरी गोड बोला ना. अरे बोला हो मालोबा रायानी. थोडं तरी गोड बोला ना, बोला हो मालोबा रायाजी. आता ब्रेक.
रातभर चालू शकते रातभर चालू माणसात कोण आहे गाडीत नाही तो चालू करून या इकडे बसा
हाल